वय वाढ वय वाढ वय वाढ आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. एक सारमेमॅन ते 43 वर्षामध्ये पळू शकतात, मग आम्ही का नाही पळू शकत? आम्ही पण तेच आहे, आम्ही पण अजून पण भरती करतोच आहे. आम्ही आता लास्ट वर्षामध्ये मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तेच थांबणार. बरं कसं अशी आंदोलन येणार राज्यातून? राज्यातून आता राज्यातून बऱ्यापैकी 1,500-2,000 हजार मुलं आता येणार आहेत. नमस्कार, मी भगवान जाधव. मी सध्या मुंबई येथील आझाद मैदानावर आणि याच आझाद मैदानावर मागील 4 दिवसापासून आंदोलनकर्ते बसलेले आहेत. जाणून घेणार आहोत नक्की या आंदोलनकर्त्याच्या ज्या काही मागण्या आहेत ते. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलात, काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत. सरळ सेवाप्रमाणे पोलीस भरतीचं वयवाढ झालं पाहिजे. आता खुल्या प्रवर्गासाठी 33 पाहिजे आणि कास्टसाठी 38 पाहिजे आम्हाला. तसं बघायला गेलं तर बाकीच्या राज्यांमध्ये आहे सर. गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, आसाममध्ये ह्या राज्यांमध्ये दिलेलं आहे. तर सरकारचं म्हणणं काय आहे की तुम्ही 38 वर्षापर्यंत तुम्ही फिजिकल देऊ शकतात का? आता जो मुलगा कॅपेबल असेल तोच फिजिकल देऊ शकतो, पुढे रिटर्न देऊ शकतो. तर फिजिकल आणि याच्यामध्ये काय फरक आहे? फिजिकलमध्ये फरक असा आहे. आता राज्य उत्पादन शुल्क, तर राज्य उत्पादन शुल्क आपली 38 आणि 43 आहे. राज्य उत्पादन शुल्क सेम फिजिकल आहे. मग राज्य उत्पादन शुल्कला तुम्ही 38 आणि 43 लावू शकता, मग पोलीस भरतीला का नाही? पोलीस भरतीला 28 आणि 33 का लावता तुम्ही? हा गोरगरीब ऑल महाराष्ट्र मुलांसाठी हा अन्याय आहे ना. केलं पाहिजे सरकारने, आमचा विचार केला पाहिजे. आता आम्ही 22 तारखेपासून इथं आंदोलना बसलेल, आमच्याकडे कोणीच आलेलं नाही अजून. नक्कीच 22 तारखेपासून हे जे आंदोलन चालू आहे आणि आंदोलनामध्ये सरकारने अजूनपर्यंत दखल घेतली नाही. आपल्यासोबत काही आंदोलनकर्ते आहेत. दादा, काय सांगणार? कुठून आले तुम्ही? नाव सांगा. मी किरण शेळके आहे, नगरवरून आलोय. आणि 1-2 मार्कांनी कटलेली मुलं आहे, भरपूर मुलं आहे अशी का मग जे वयाच्या शेवटच्या टप्प्याला 1-2 मार्कांनी कटलेले त्यांना मग एक संधी भेटावं यासाठी आलेलो आहे. का 33 ओपनला केली तर आणि 38 जर कास्टला केली तर 2-2.5 लाख मुलं सहज प्रवेश करू शकतात आपल्या याच्यामध्ये सिस्टममध्ये. आणि त्यामध्ये ज्याची पात्रता आहे का मग ग्राउंडची क्वालिफाय करण्याची पात्रता आहे तोच पुढे जाणार आहे. तुम्ही त्यांनाच घेणार आहे. ज्याची पात्रता नाही तो ऑटोमॅटिक बाहेर पडणार आहे. पण तुम्हाला वय वाढ द्यायला काय हरकत आहे? अच्छा, कुठून आला तुम्ही? मी नांदेडून आलेला आहे. या मागच्या वर्षी पण अशी वय वाढ दिली, पण त्याने फक्त ते एक वर्षासाठी दिलेली. ह्यावेळेस आता बाकी राज्यासारखं मुलांना वयवाढ दिलं पाहिजे. कारण ग्रामीण भागातल्या मुलासाठी दुसरं काही इन्कम सोर्स नाही तिकडं. ग्रामीण भाग असल्यामुळं शेतीचा हे आहे, दुसरं काही कंपनी वगैरे असं काही नाही. मुंबईच्या मुलांसाठी इन्कम सोर्स आहे. त्यामुळं ग्रामीण भागाच्या मुलांसाठी हा एकच पर्याय आहे की भरती देणे. त्याच्यामुळं काही 1-2 मार्कांना काही कुठल्या कारणास्तव मुलं राहिलेले आहेत. त्याच्यामुळं शासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वयवाढ करायला पाहिजे. कारण याच्यामध्ये काय कुणाला पात्रतेचं कसं आहे, ज्याच्या ताकद असेल, जो हिंमतवान असेल, ज्यांनी सर्वसामान्य पोरासारखं जो फिजिकल मारत तोच पुढं जाईल. याच्यामध्ये कुणाला आम्हाला कमी का द्या किंवा आमचं वय वाढ असल्यामुळं आम्हाला काही थोडं फिजिकल कमी करा असं काहीच नाही. सगळ्याला समान फिजिकल असल्यामुळं इथं कुणावर अन्याय होणार नाही. जो ताकदीनं, जो मेहनतीनं, जो जास्त मेहनत करेल तो सक्सेस होईल. याच्यामध्ये कुणाचाही नवीन मुलाचा पण हे होत नाही, जुन्याचा पण होत नाही. पण जुन्या मुलांना ह्याचा एक संधी भेटेल आणि त्याचा एक फायदा होईल. नक्कीच या ठिकाणी आपलं जे काही वयोमर्यादेची 8 आहे ती 8 पुढे वाढवण्यात यावी. मागच्या वेळेस जी काही राज्य सरकारनं जो शासन निर्णय काढला तो केवळ संधी साधू निर्णय होता. आणि आपल्यासोबत काही महिलासुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतात. ताई, कुठून आलात मला सांगा? नमस्कार, मी वाशिम जिल्ह्यामधून आली आहे. आमचा एकच उद्देश आहे की जेवढे पण आपले महाराष्ट्रातले 36 जिल्हे, 36 जिल्ह्यामध्ये असे कितीतरी मुलं आहे हजारोने की त्यांची एज बार झालेली आहे, की सर्वांच्या वतीने आमच्या मागण्या आहे. बरेच मुलं, आम्ही संख्या कमी जरी असेल, आमचे मुलं काही कामासाठी गेलेले आहेत इतर बाकीच्या कामासाठी, तर आमची सगळ्यांच्या वतीने एकच मागणी आहे की आम्हाला वयवाढ द्यायला पाहिजे. फडणवीस सरांकडे एक विनंती आहे की मध्य प्रदेश झालं, आसाम झालं, गुजरात झालं, या राज्यामध्ये वयवाढ देऊ शकतात किंवा 33 आणि म्हणजे 33 वर्ष ओपनसाठी, 38 वर्ष कास्टवाल्यांसाठी. गुजरातमध्ये 40 वर्ष आहे. ते राज्य देऊ शकतात, म्हणजे ते सक्षम समजू शकतात त्यांना की ते फिजिकल देऊ शकतात. मग महाराष्ट्र सरकार का नाही देऊ शकत? अजून एक पर्याय आहे की एक सारमेमॅन ते 43 वर्षामध्ये पळू शकतात, मग आम्ही का नाही पळू शकत? आम्ही पण तेच आहे, आम्ही पण अजून पण भरती करतोच आहे. आम्ही आता लास्ट वर्षामध्ये पण दिलं. लास्ट वर्षामध्ये वयवाढ दिली, पण कशी दिली की अधिवेशनच्या नंतर ती लगेच फॉर्म काढले. आम्हाला प्रॅक्टिस करायला वेळ नाही मिळाला.
आम्ही वयवाढच्या आशेवर होतो की आम्हाला वयवाढ मिळेल, कधी प्रॅक्टिस करणार. ते एक चुकीचं केलंय की तुम्ही ऐन टायमावर म्हणजे एक मोक्याच्या टायमावर सांगितलं की हा वयवाढ झाली आहे, फॉर्म भरणं चालू करा. आम्हाला प्रॅक्टिस करायला वेळच नाही मिळाला ना. मग आमची सगळ्यांच्या वतीने, पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने एकच विनंती आहे सरांकडे की आम्हाला वयवाढ म्हणजे हे आमच्या हक्कासाठी मागतो. आम्ही ग्रामीण भागातले मुलं आहे, आमच्याकडे हा एकच पर्याय आहे की आम्हाला भरतीशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आम्ही जास्त पैसे खर्च करू शकत नाही की बाकी कुठे MPSC UPSCचे क्लासेस लावू शकत नाही. तर आमचा हा मेहनतीचा पर्याय आहे की आम्ही मेहनत करणार, आमचं रक्त जाळणार. मग त्याच्याकडनं, आमच्या तरुण पिढीकडनं तुम्हाला विनंती आहे फडणवीस सर की आमच्यासाठी तुम्ही करा. जसे तुमचं बाकी तुम्ही बघताय की आम्ही हे केलंय ते केलंय, तर ते एक आमच्यासाठी तेवढं करून बघा तुम्ही. एवढी विनंती माझी सगळ्यांकडनं आहे. ताई, तुम्ही पण या ठिकाणी कुठून आला तुम्ही? आम्ही रत्नागिरीवरून आले, रत्नागिरीवरून. तर आमचं आता मॅडम बोलल्या तीच आमची मागणी आहे. अच्छा, किती दिवस उपोषणामध्ये थांबणार तुम्ही आता पावसामध्ये? आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तेच थांबणार. मग त्यांनी ऐन वेळेस GR काढून दिला. आता ही मोठी भरती आणि ही कमीत कमी 18,000 प्लसची, म्हणजे सोशल मीडिया वगैरे युट्यूबवर जोरात चालू आहे. भरती निघेल, भरती तर पडणार आहे, आम्हाला माहिती आहे. पण हे विषय असा आहे, पण आम्हाला आज पोलीस भरती करायचं म्हटलं म्हणजे 6 महिने तरी वेळ द्यावा लागतो. दुसरी गोष्ट, सामान्य घरातली मुलं असतात. आंदोलनाची पुढची दिशा कशी असेल तुमची आता? पुढची दिशा अशी असणार आहे, जोपर्यंत सरकार आमचे फडणवीस साहेब आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार आहोत. तर फडणवीस साहेबांनी आमची दखल, गोरगरिबा मुलं, महाराष्ट्राच्या मुलांची दखल घेतली पाहिजे. फडणवीस साहेबांना आमची तेवढीच विनंती आहे. एकूण आझाद मैदानावर आता तरुण किती येणार आहेत राज्यातून? राज्यातून बऱ्यापैकी 1,500-2 हजार मुलं आता येणार आहेत सोमवारी. अच्छा, हो, नक्कीच या ठिकाणी जे आहे ते मागील 4 ते 5 दिवसापासून हे जे आहे ते आंदोलन करते या आझाद मैदानावर बसलेत. परंतु राज्य सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली म्हणून एक कागदोपत्री शासन निर्णय दाखवला जाईल. परंतु प्रत्यक्षात जर या आंदोलनाच्या माध्यमातून जर बघितलं आपण, तर खरंच या इथल्या राज्यातल्या तरुणाला न्याय मिळतो का आणि या आंदोलनाची खरंच राज्य सरकार दखल घेणार आहे का, हे पाहणार तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूजसाठी मी आझाद मैदान इथून भगवान जाधव.